बनवती आहे इकडे केक। तुम्ही म्हणाल काय सारखा सारखा केक, तर आत्ताच 15 ऑगस्टला सासऱ्यांचा वाढदिवस झाला, त्यांच्यासाठी एक छानसा केक बनवला होता आणि त्याचा मी व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर केला होता। तर आज काय मी पूर्ण व्हिडिओ शेअर करणार नाहीये। ऑल्सो अशी तयारी चालू आहे आणि रक्षाबंधनचा ब्लॉग ऑफकोर्स मी शेअर केलाच असेल, म्हणजे माझी अजून एडिटिंग चालू आहे, बट तुमच्यापर्यंत हा ब्लॉग येईपर्यंत तो आलाच असेल। तर नक्की पहा। आमच्या बाबांच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांची 75 झाली, तोही ब्लॉग मी शेअर केलेला आहे तुमच्याशी 2 पार्टमध्ये। एक मी केक बनवतानाचा शेअर केलेला आहे आणि एक प्रॉपर बर्थडेचा। तर छानपैकी असा बर्थडे झालेला आहे, तर नक्की पहा कोणी पाहिला नसेल तर। आणि आता लगेचच आहे 21 ऑगस्टला सासूबाईंचा वाढदिवस, सो त्याचीच ही तयारी चालू आहे। तर आदल्या रात्रीच मग अर्धा वगैरे केक बनवून ठेवते, म्हणजे उद्या मग सकाळी तिकडे जायला। तर अशी काहीशी माझी तयारी चालू आहे। त्या दिवशी फ्रूट फ्लेवरचा नाही, त्या दिवशी कोणता मँगो आणि गुलाब रोज त्या फ्लेवरचा मी केक केला होता 2 ह्याच्यात। आणि आत्ता बनवते फज, चॉकलेट फज केक बनवणार आहे। सो मी करते माझी तयारी आणि मग आपण नक्कीच याच ब्लॉगमध्ये बर्थडेचा पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन। सो नक्की पहा शेवटपर्यंत आणि ब्लॉग आवडला तर नक्की तुमची पसंती दर्शवा, चॅनलला सबस्क्राईब करून। ओके चलो। इकडे मी केक करायला घेतला होता आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे टर्न टेबल नाही आहे, कारण माझा तुटला स्टीलचा टर्न टेबल। लास्ट केक मी जो केला होता तो ऋतूचा शेजारचा टर्न टेबल आणला होता आणि त्याने केला, बट ते घरीसुद्धा नव्हते, यावेळी गावाला गेले होते। तर मग मी जुगाड केला, खाली जो आपला तवा असतो ना प्लेन विदाऊट हँडलचा, तर तो ठेवला आणि त्यावर पोलपाट ठेवलं आणि एकदम त्याला टर्न टेबलसारखंच फील आलेलं आहे आणि एकदम माझं काम इझी झालेलं आहे। जर जे कोणी बिगिनर्स असतील तर त्यांच्यासाठी ही इझी ट्रिक आहे, कारण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, टर्न टेबल नाही, त्याच्यामुळे असं होतं तसं होतं। अर्थात टर्न टेबल असायलाच हवा प्रत्येक केक करणाऱ्यांकडे, कारण फिनिशिंग चांगली येते। बट अशा प्रकारे तुम्ही जुगाड करू शकता। गुड मॉर्निंग। तर मी आत्ता निघालेली आहे, म्हणजे घरी जायला निघाली आहे। काल केक बनवला माझा अर्धा असा केक झालेला आहे, म्हणजे डिझाईन वगैरे करायची राहिलेली आहे। आणि आता घरी चालले, कारण सकाळी सकाळी मम्मींचे जे शाळेतले आहेत, म्हणजे त्या टीचर होत्या रिटायर जे आहेत ना सगळे, तर ते सेलिब्रेट करायला येणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी नाश्ता वगैरे करायचा आहे इडलीचा। सो रात्री मम्मींचा फोन आला होता, तर आता मी सगळं माझं बॅग वगैरे भरून निघालेली आहे। तर बहुतेक मी रिटर्न येईल, कारण माझं केकचं काम अर्ध आहे आणि आणखी एक काम दिलेलं आहे मला महत्त्वाचं, ते म्हणजे जेनीचं। ताई नाही येत घरी, सो जेनीला जेवायला द्यायचं आहे। आता सकाळचा नाश्ता देऊन आलेली आहे, दुपारचं द्यायचं आहे। तर आता बघते कसं काय मॅनेजमेंट होती। चलो, हे गेलेले आहेत जिलेबी किंवा मिठाई वगैरे घ्यायला। चलो भाई साहब लेट हो रहा है। स्वरा पण गेली आहे स्कूलमध्ये, ती आता डायरेक्टली तिकडूनच डायरेक्टली या घरीच येईल स्कूलमधून। तर हे जे आहेत ते आमच्या मम्मीजींचे सर्व रिटायर्ड जे पर्सन आहेत किंवा टीचर आहेत, त्यांचे मित्रमैत्रिणी जवळचे, तर ते ज्यांचा वाढदिवस असतो त्यांच्या घरी सकाळीच जातात आणि मग त्यांच्यासाठी काहीतरी नाश्ता वगैरे करावा लागतो, म्हणजे सगळ्यांचे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात असं त्यांचं आहे नियमावली। सो आता ते आलेले आहेत घरी आणि मी आल्या इकडे मग इडलीचं वगैरे रेडी करायला लागले। पीठ वगैरे तर रेडी ठेवलंच होतं त्यांनी दळून वगैरे रात्रीच,
फक्त मला ते बनवायचं होतं, चटणी वगैरे सगळ्या गोष्टी, आणि त्यात लाईट पण जात होती. सो मीही त्यांना सकाळीच औक्षण करून घेतलं. आणि हे काही जण आलेले आहेत आणि त्यांच्या एका फ्रेंडने छान अशी त्यांना कस्टमाइज अशी अम्ब्रेला म्हणजे छत्री गिफ्ट केलेली आहे. त्यावर एक सुंदर असं गाणं लिहिलं होतं किंवा कविता म्हणू आपण, नभं उतरू आलं, ते लिहिलं होतं आणि ती गिफ्ट केलेली आहे. कस्टमाइज छत्री त्यांनी दिलेली आहे. सो ते एक छान होतं. आणि बाकी मग कोणी झाड दिलं, कोणी शॉल वगैरे असं त्यांना गिफ्ट दिलं. आणि हे सकाळच्या सत्रामध्ये चालू आहे हे सगळं वाढदिवस वगैरे. आणि मग पुन्हा नंतर मग मी गेले घरी. आणि मग पुढचं मग काय काय झालं ते तुम्ही पुढे. हॅलो अगेन. तर आता मी पुन्हा आली आहे घरी आणि इकडे चालू आहे माझं, म्हणजे इकडे नाही, इकडे चालू आहे माझं केकचं काम. तर एवढा केक मी रेडी ठेवला होता, म्हणजे पूर्ण फिनिशिंग वगैरे झालेलीच आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. आता फक्त त्यावर डिझाईन काढायची. आजचा दिवस एकदम धावपळीत चाललेला आहे आणि गडबड गडबड गडबड. सकाळचं तुम्ही पाहिलं ते, म्हणजे सगळे टीचर्स वगैरे आले होते त्यांचे. आणि मग इडलीचा नाश्ता वगैरे, इडलीचं पण काही कमी नसतं करायचं, ते म्हणजे एक 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 लावेपर्यंत ते खूप उद्योग होऊन जातो. पण ठीक आहे, काय हरकत नाही, वाढदिवस आहे. सो चलो, ते झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडा वेळ तिकडे थांबले, मिस्टरांना वेळ नव्हता मला इकडे घेऊन यायला. आणि आता एवढं रामायण सांगत बसत, इकडे मला काम होतं. मग ठीक आहे, आता पटकन केक रेडी करते. पुन्हा मिस्टर घ्यायला येणार आहेत, आणखी एक काम आहे ते करून येते आणि मग पुन्हा बर्थडेच्या ठिकाणी. चलो. परत बॅक टू पवेलियन. मी आता आली आहे घरी आणि घरी चालू आहे आता पुन्हा काम. इकडे छोले लावलेले आहे, तिकडे मसाला चालू आहे, लसूण मम्मीने सोलला होता तोपर्यंत. आता पुढची काम. आजच्या धावपळीच्या दिवसामध्ये शेवटी माझा केकही बनवून झाला. सकाळी इकडे येऊन नाश्त्याचीही तयारी केली, इडलीच्या वगैरे, आणि संध्याकाळचा सगळा स्वयंपाकही झालेला आहे. आणि हे करता करता की म्हणजे कोणी ना कोणी येणं चालूच होतं. तर संध्याकाळीही मम्मींच्या म्हणजे ज्या फ्रेंड्स आहेत, टीचरच आहेत त्या पण रिटायर्ड, तर त्या येऊन बसल्या होत्या. त्यांना जेवणाचा खूप आग्रह केला, बट त्या काही थांबल्या नाही. बट मग नाश्ता पाणी याच्यामध्ये एवढा वेळ झाला, शिवाय स्वराच्या पप्पांना यायला वेळ झाला. तर आम्ही लिटरली 11 वाजता हा केक कापतोय. आणि तुम्ही म्हणाल हे दोघींचं काय चाललं आहे, तर उद्या म्हणजे आज आहे 21 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला असतो आमच्या मामींचा बर्थडे. ओके, ज्यांच्याकडे आम्ही रक्षाबंधनला जातो, यांच्या मामी, तर त्यांचाही वाढदिवस असतो. तर त्यांचाही इथेच सेलिब्रेट करून घेतला. म्हटलं आता 1च तास राहिलेला आहे बर्थडेला, तर मग त्यांचाही बर्थडे सोबतच करून घेतलेला आहे. तर मला माहिती नव्हतं त्या येणार आहेत म्हणजे एवढ्या उशिरा, नाही तर मम्मी आणि मामी पण खाली केकवर लिहिलं असतं मी. सो अशा प्रकारे आमचा फायनली बर्थडे साजरा झालेला आहे. आणि जेवणामध्ये मस्तपैकी छोले, पुरी, श्रीखंड असा बेत केलेला होता. कारण आम्ही दरवेळेस काय करतो, दरवेळेस म्हणजे व्हेज जर करायचं राहिलं किंवा व्हेजचा वार असला की पावभाजी किंवा मिसळ हे 2 आयटम ठरलेले आहेत. कारण बड्डे वगैरे असला का कसं मग एक दिवस घरातल्या लेडीजला सुद्धा थोडासा आराम, म्हणजे सगळ्यांचा कोणाचाही बड्डे असू दे, एक दिवस आराम बाहेरून मागवलं जातं किंवा मग हॉटेलला वगैरे जाणं होतं. तर आता सध्या पाऊस पण खूप चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर आम्ही काही गेलो नाही आणि दिवसभराची गर्दी चालू होती येणं जाणं. तर मस्तपैकी मग मीच माझ्या हाताने छोले, पुरी, जिरा राईस केलेला आहे. तर मस्त असा बेत, आळूवडी आणि श्रीखंड बाहेरून आणलं गेलं होतं. तर असं काहीसा आमचा वाढदिवस झालेला आहे. छानपैकी
तुम्हाला कसा वाटला आणि हा धावपळीचा दिवस, माझा केक, हा बर्थडे, ही सगळी तयारी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. सो आता आम्ही फायनली सगळं आवरून वगैरे निघालेले आहे मी आता घरी. तर तुम्हाला करते टाटा बाय बाय. आनंदी राहा, खुश राहा, असेच माझे व्लॉग्स बघत राहा आणि पसंती दर्शवा. बाय बाय. सबस्क्राईब पण करा. अन्वी किधर गई? अरे रे 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 रे.